आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। एकाच दिवसात 12 वर्षातली सगळ्यात मोठी घसरण नोंदवली आहे। याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसण्याची शक्यता आहे। भारतीय बाजारात मोठी कपात अपेक्षित आहे। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडलेले होते। सराफांचे बाजार उघडताच सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला आज सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडलेले होते, परंतु आज सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण झालेली आहे। म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना आता सोनं खरेदी करणे 100% परवडणार आहे। बघा ग्राहकांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव कधी घसरतील याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती काही नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सोन्याचे दर घसरत आहेत। यासोबत आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2 मोठे निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। आता बघा ग्राहकांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु तुम्हाला इथून पुढे वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण मागच्या काही दिवसांपासून अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू झालेलं होता, परंतु ते युद्ध संपून आता भरपूर दिवस उलटलेले आहेत। विचार करायला गेला तर युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्या चांदीचे दर गगनाला भिडलेले होते, परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याची आयात निर्यात सुरू झालेली आहे। त्यामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे। मग ग्राहकांना, आज सोन्याचे दर किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत, चांदीच्या दरामध्ये किती आज रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे, याचीच माहिती आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। बघा ग्राहकांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे। तुमची सोने आणि चांदी खरेदी करण्याची भरपूर दिवसांची इच्छा पूर्ण होत आहे। मग ग्राहकांनो, आज 24 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये किती आज रुपयांची घसरण झालेली आहे, यासोबत आज चांदीच्या दरामध्ये किती आज रुपयांची घट झालेली आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती आता पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी ठरत आहे। तर बघा ग्राहकांनो, एकंदरीत विचार करायला गेला तर मागच्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर गगनाला भिडलेले होते, परंतु अखेर सोन्याचा फुगा फुटलेला आहे। सोन्याच्या दरामध्ये प्रचंड या ठिकाणी घसरण झालेली आहे। बघा, सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून सराफा बाजारामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळालेली आहे। भरपूर ग्राहकांनी सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर प्रचंड गर्दी केलेली आहे। विचार करायला गेला तर आज पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, यासोबत अमरावती, यवतमाळ, परभणी, बीड, जालना असेल, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमधील ग्राहकांनी आज सकाळपासून सोन्याची आणि चांदीची खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। मग ग्राहकांना, तुमच्या जिल्ह्यामध्ये आज 24 कॅरेटच्या सोन्याचा दर किती आज रुपयांनी कोसळलेला आहे, मग तुम्ही आज लगेच सोनं खरेदी करायचं की अजून थोडंसं वाट पाहायची आहे, याची माहिती सुद्धा आता मी तुम्हाला सांगत आहे। आता बघा ग्राहकांना, विचार करायला गेला तर प्रत्येक ग्राहकाला वाटतं की आपल्या गळ्यामध्ये, आपल्या हातामध्ये थोडं तरी सोनं असायला पाहिजे, परंतु सोन्याचे दर प्रचंड वाढलेले होते। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक सोन्याची खरेदी किंवा चांदीची खरेदी करत नव्हते, परंतु ग्राहकांनो, इथून पुढे तुम्हाला आता काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण एकंदरीत सोन्या चांदीचे दर आता प्रचंड कोसळत आहेत। बघा, विचार करायला गेला तर मागच्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदी रॉकेटच्या स्पीडने वाढत चाललेला होता, परंतु अखेर आता सोन्या चांदीची किंमत घसरलेली आहे। सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड घट झाल्याचा आता आपल्याला पाहायला मिळत आहे। मग ग्राहकांना, एकंदरीत सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये किती आज रुपयांची घसरण झालेली आहे,
तुम्ही कधीपासून सोनं आणि चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे याचीच माहिती आता आपण देत आहोत। परंतु ग्राहकांना सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहे याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला जर समजला की सोन्याचे दर आणि चांदीचे दर का कोसळत आहेत तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा ग्राहकांनो, प्रत्येक ग्राहकाने या ठिकाणी थोडं तरी सोनं अगोदर खरेदी केलेलं असेल, परंतु जे ग्राहक आता सध्याच्या स्थितीला सोनं खरेदी करतील त्या ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं आता मिळून जाणार आहे। आता बघा ग्राहकांना, आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 24 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये 22 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये किती हजार रुपयांची घट झालेली आहे, मग तुम्ही सोनं कधीपासून खरेदी करायला सुरुवात करायची आहे याची माहिती सुद्धा आता आपण पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असाल किंवा चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। बघा ग्राहकांना, विचार करायला गेला तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जनतेला आवाहन केलेलं होतं की कोणी सुद्धा 1 वर्षभर सोनं खरेदी करू नये। त्यामुळे भरपूर ग्राहकांनी मागच्या काही दिवसांपासून सोनं खरेदी केलेलं नव्हतं। त्यामुळे काय झालेलं होतं, सराफांच्या दुकानांमध्ये प्रचंड सोन्याचा साठा उपलब्ध होता, परंतु मोदी साहेबांनी सांगितल्यामुळे ग्राहक सोनं आणि चांदी खरेदी करत नव्हते। त्यामुळे काय झालं की बाजारामध्ये प्रचंड सोनं वाढलं, प्रचंड सोन्याची आवक वाढली, त्यामुळे सोन्याचे दर घसरू लागले आणि आज अंतिम टप्प्यामध्ये सोन्याच्या दरामध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी, मध्यमवर्गीय ग्राहकांनी आणि श्रीमंत ग्राहकांनी सुद्धा सोनं खरेदी करायला आता सुरुवात केलेली आहे। त्यामुळे ग्राहकांना एकंदरीत तुम्ही आता सोन्याची किंवा चांदीची खरेदी करणार असाल किंवा विचार असेल तुमचा तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी आता ठरत आहे। आता बघा ग्राहकांना, एकंदरीत विचार करायला गेला तर आज 24 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे तर याचीच माहिती आता आपण संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असाल किंवा चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आता ठरत आहे। त्यामुळे सोन्याची किंवा चांदीची खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। तर एकंदरीत ग्राहकांना सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे किती हजार रुपयांनी आता घसरलेले आहेत हेच आता आपण पाहणार आहोत। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला स्वतःला सोनं खरेदी करायचे असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत दिलासा देणारी बातमी ठरत आहे। बघा आज सकाळपासून पेपरला बातम्या सुरू झालेली आहेत, म्हणजे सांगायचं म्हटलं तर सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून टीव्ही चॅनल असेल, न्यूजपेपर असेल, वर्तमानपत्रे असतील तर याच्यावरती प्रचंड बातम्या आता फिरत आहे। त्यामुळे ग्राहकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सोन्याची आवक बाजारामध्ये प्रचंड वाढलेली आहे, त्यामुळे सोन्याचे दर आता प्रचंड कोसळत आहेत। त्याच पद्धतीने चांदीचे दर सुद्धा प्रचंड कोसळत आहेत। सोन्या चांदीच्या दरामध्ये ही जी घसरण सुरू आहे, मग ही घसरण तात्पुरती आहे की लॉंग टर्मसाठी घसरण होणार आहे याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। आता बघा ग्राहकांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला 24 कॅरेटच्या सोन्याची खरेदी करायची असेल, 22 कॅरेटच्या सोन्याची खरेदी करायची असेल, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्याची खरेदी करायची असेल तर तुम्ही सोनं खरेदी करायला सुरुवात कधीपासून करायची आहे, आज सोन्याच्या दराचा भाव काय आहे, अजून पुढच्या 2 दिवसानंतर सोनं अजून किती कोसळू शकता याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहे। त्यामुळे जर तुम्ही सर्वसामान्य ग्राहक असाल आणि तुम्हाला सुद्धा सोन्याची किंवा चांदीची खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, जेणेकरून तुमचा सोनं खरेदी करण्याचं स्वप्न, चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल। तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त चांदी, कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सोनं आता मिळून जाणार आहे। परंतु ग्राहकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट,
सोन्याचे दर कशामुळे कमी होत आहे, सोन्याच्या भावामध्ये कशामुळे घसरण होत आहे याची माहिती आता आपण पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक असाल, खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा। तर बघा ग्राहकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा सोन्यांच्या या ठिकाणी खाना सापडलेल्या आहेत। बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सोनं हे खाणींमधून सापडत असतं। मग सध्याच्या स्थितीला काय झालेलं आहे की आपल्या भारत देशामध्ये ओडिशा एक राज्य आहे, तर त्या राज्यामध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत। त्यामुळे सोन्याचे दर आता कोसळत आहेत, कारण या खाणींमधून जास्तीत जास्त सोनं आता निघत आहे। त्यामुळे बाजारामध्ये प्रचंड सोनं आलेलं आहे, त्यामुळे सोन्याचे दर आता कोसळत आहे। यासोबत ग्राहकांना सोन्याचे दर कोसळण्याचं दुसरं कारण म्हणजे बघा सोन्यावरती जो टॅक्स लावण्यात आलेला होता तर तो टॅक्स आता कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोन्याचे दर प्रचंड कोसळत आहेत आणि चांदीचे दर सुद्धा आता प्रचंड कोसळत आहे। त्यासोबत ग्राहकांना सोन्याचे दर कोसळण्याचं अजून तुम्हाला कारण सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्ही सोन्याची खरेदी करण्याचा विचार करत असाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा। तर बघा ग्राहकांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत। त्यामुळे सोन्याचे दर आणि चांदीचे दर आता प्रचंड कोसळत आहेत। यासोबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सोन्या चांदीचे दर आता प्रचंड कोसळत आहेत। तर बघा ग्राहकांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा सोन्याची आवक ज्यावेळेस बाजारामध्ये वाढते त्यावेळेस सोन्याचे या ठिकाणी भाव घसरत असतात। मग सध्याच्या स्थितीला झालेलं काय आहे तर बाजारामध्ये प्रचंड सोनं आता आलेलं आहे, सोन्याची आवक वाढलेली आहे। त्यामुळे ग्राहकांना तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये आता प्रचंड घसरत होत आहे। त्यामुळे ग्राहकांना तुम्ही कधीपासून सोनं आणि चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। आता बघा ग्राहकांना, राज्यातील ज्या ग्राहकांनी मागच्या 8 दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होता ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत। मागच्या 2 दिवसांपूर्वी ज्या ग्राहकांनी सोनं खरेदी केलेलं होता ते ग्राहक सुद्धा आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत। परंतु आज जे ग्राहक या ठिकाणी सोनं खरेदी करतील तर ते ग्राहक डोक्याला हात लावणार नाहीत, कारण सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये आता प्रचंड घसरण होत आहे। मग ग्राहकांना, सोन्याच्या दरामध्ये आज किती अब्ज रुपयांची घसरण झालेली आहे, ग्राहकांनी सोनं खरेदी करायला सुरुवात लगेच कशामुळे केलेली आहे याचीच तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी दिलासा देणारी बातमी आता ठरत आहे, कारण ग्राहकांना तुम्ही मागच्या काही दिवसांपासून सोन्याची खरेदी करण्याचा विचार करत होतात, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होतात, परंतु सोन्याचे दर प्रचंड वाढलेले होते। त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करण्याकडे वळत नव्हतात, परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याचे दर आणि चांदीचे दर प्रचंड कोसळलेले आहेत। त्यामुळे आता सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत कमी झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुम्हाला कमी पैशांमध्ये आता सोनं आणि चांदी मिळत आहे। मग ग्राहकांना तुम्हाला आज किती अब्ज रुपयांमध्ये सोनं आणि चांदी मिळणार आहे याचीच माहिती आता सांगून टाकत आहे। आता बघा ग्राहकांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना आता दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। ग्राहकांची सोने खरेदी करण्याची इच्छा आता पूर्ण होत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे, कारण सोन्याचे दर आणि चांदीचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता कोसळत आहेत। मग ग्राहकांनो, एकंदरीत सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे किती अब्ज रुपयांनी कोसळत आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असाल, चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर बघा ग्राहकांनो, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,47,000 रुपयांवरती आलेला आहे। 22 कॅरेट सोन्याचा दर 1,37,000 रुपयांवरती आलेला आहे।
18 कॅरेटचा दर 1,22,000 रुपयांवरती आलेला आहे आणि आज प्रत्येक किलो चांदीचा भाव 2,70,000 रुपयांच्या आसपास पोहोचलेला आहे। त्यामुळे ग्राहकांना तुम्ही पुढचे 2 दिवस अजून वाट पाहायची आहे। 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, त्यामुळे लगेच घाईघाई सुद्धा करायची नाही आहे।